आईचा गाजतय यो सोहळा न भाडोळी गावसारा लागला या नाचाला संतवाडी आईचा गाजतय यो सोहळा न भाडोळी गावसारा लागला या नाचाला संतवाडी आईचा गाजतय यो चला अर्नाळा टीमचे कॅप्टन जॉईंट व्हायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जयू स्पोर्ट्स अर्नाळा विघ्नेश साखरतोडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्रीराम एन्जॉय श्रीकृष्ण चाफेवाडी या पण टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी रेश्मा मयेकर मॅडम सेकंड इयरमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. बिझी शेड्यूल असून सुद्धा त्यांनी एका शब्दाला विनंतीस मान देऊन उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स आपण ओ टू कॉमेंट्री प्रेझेंटेशन बॉक्स. check mic check इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी रेश्मा मयेकर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये. ऑफकोर्स तिसरा सामना आहे सुपर संडे ग्रँड फिनाले डे आहे आणि तिसऱ्या दिवशी थर्ड मॅच आपण इथे पाहणार आहोत. जयू स्पोर्ट्स अर्नाळा वर्सेस श्रीकृष्ण चाफेवाडी. मी विनंती करेन दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचे आणि सोबतच सन्माननीय रत्नाकरजी घरत आपल्यालाही विनंती असेल आपणही आमच्यासोबत जॉईन व्हायचे. आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आज आहे सुपर संडे सुपर पॉवरफुल संडे आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत कोण घेऊन जाणार आहे आजा मेरे गाडी में बैठ जा मॅन ऑफ द सिरीजची बाईक. आय रिक्वेस्ट बोथ द टीम कॅप्टन यायचे दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स अर्नाळा आणि चाफेवाडी दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स जॉईन व्हायचे आणि सोबतच सन्माननीय रत्नाकरजी घरत आपल्यालाही विनंती असेल आपणही आमच्यासोबत जॉईन व्हायचे. आजचा शेवटचा दिवस द ग्रँड फिनाले. ऑल राईट सो हेड या टेल कॉल असेल सर. हु इज गोइंग टू कॉल? अर्नाळा संघाचा कॉल असेल हेड या टेल. ओके हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. थँक्यू सो मच. ऑफकोर्स अर्नाळा टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. सर्वात आधी स्वागत आहे तुमचं आजच्या या ग्रँड फिनाले सुपर संडेच्या दिवशी आणि सोबतच आपण पाहिलं की अर्नाळा टीम खूप चांगलं करते पण काही असे क्षण आहेत किंवा मेमरीज आहेत जे संपूर्ण अर्नाळा संघ नक्कीच आठवत असेल आणि जे तुमचे लेजेंडरी क्रिकेटर होते स्वर्गीय जयेशजी घरत त्यांना या मोमेंटला किती मिस करता किंवा काय सांगायचं आहे त्याबद्दल? खूप मिस करतात त्यांना. आम्ही जेव्हा
पहिला मॅचला इकडे आलेलो लास्ट टाईम 3-4 वर्ष झाली खेळतोय आणि त्याची फलंदाजी इकडे नेहमीच चांगली असायची आणि आज तो ह्या संघात नाही आहे. त्यामुळे सर्व अर्नाळावासी आणि आमची पूर्ण टीम त्याला खूप मिस करते आणि बाकी बघूया आता त्याला जिंकण्याचं एक प्रयत्न असेल. नक्कीच. आणि मला असं वाटते तीच खरोखर श्रद्धांजली असेल त्यांच्यासाठी. मला सांगा, टॉस जिंकून काय डिसिजन आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. आणि ऑफकोर्स मुंबई इंडियन्स किंवा इंडियन टीम्सची जर्सी लगभग तशीच जर्सी आपण चाफेवाडी संघाची पाहत आहोत. तुमचंही स्वागत आहे आणि काय सांगायचं, किती एन्जॉय करताय रॉकी ग्रुप आणि रॉकी चषक? रॉकी ग्रुपमधलं म्हणजे आमच्या विटीला यांचा हा वर्ल्ड कपच आहे आणि हा ट्रॉफी खेळताना आम्ही खूप एन्जॉय करतोय. आणि काय आता बॉलिंग तुम्हाला त्यांनी बॅटिंग घेतली राईट? बॅटिंग आहे तुमची, तर काय वाटतंय बॅटिंग करताना किती रन्स येणार आहेत बॅट्समधून? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. So ladies and gentlemen, news from the toss box. Jayu Sports Annala won the toss and chose to bowl first in match number 3, the grand finale. Now back to cricket. Over to you, Combox. धन्यवाद रेश्मा मयेकर मॅडम. तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतो. एका बाजूला जयू स्पोर्ट्स अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना चाफेवाडी चषकाचे आयोजक लवकरच ती स्पर्धा आपल्या भेटीला येईल. अर्थातच श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. टॉस जिंकला जयू स्पोर्ट्स अर्नाला टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी संघाला इथून 4 ओव्हरमध्ये 55 ते 60 पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, त्यांचा मानस असणार आहे, कारण चॅम्पियन बनायचं आहे. विजयाची जी दिशा आपल्याला पाहायची आहे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जयू स्पोर्ट्स अर्नाला टीमला जयूचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे, त्यांना सुद्धा लढावं लागणार आहे. तर 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. रॉकी ग्रुप चषक 2026 आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवसामध्ये सामना क्रमांक 3. एका बाजूला जयू स्पोर्ट्स अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी हा संघ आपण पाहतोय. एक मोठी बॅटल आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. थँक्यू. धन्यवाद सौरभ. मॅच नंबर 3 आपण पाहत आहे श्रीकृष्ण चाफेवाडी वर्सेस पाहू शकाल एका साईडला जयू स्पोर्ट्स अर्नाळा. अगदी जयूच्या स्मृतींना जपत असताना एक हृदयाच्या कप्प्यात या खेळाडूला प्रत्येक जण जपत असताना पाहायला मिळतो. एक नम्रपणाचा खेळाडू होता. अंडरआर्म पासून त्याचा प्रवास तर डिरेक्ट सुप्रीमो पर्यंत त्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. जव्या मॅचच्या दिशेने सलामीची जोडी, आघाडीची बिनीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अर्नाळा टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी पाठवा. रॉकी ग्रुप चषक 2026 पाटील नेटवर्क या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहे. जतीन किनी या अगोदर आपण 10 दिवस सातत्याने त्यांना मास्टर माइंड ऑपरेटरच्या भूमिकेत पाहत आहेत आणि आज सुद्धा आहेत. पुन्हा जयस्वाल असतील, त्यानंतर कपिल पाटील यांना आपण पाहत आहेत. सूरज यादवला आपण पाहू शकाल पहिल्या दिवसापासून. सध्या मैदानात आपण पाहिलं तर चर्चा करतायत, परंतु चला वेळ न दवडताना लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. वेळेची दिरंगाई न करताना संपूर्ण रॉकी ग्रुप दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं ज्यांनी खरोखरच कमावलेले आहेत. आणि पहिल्या दिवसापासून मी उल्लेख केलाय या स्पर्धेचा, ज्या पद्धतीने त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रामाणिकपणा आणि खऱ्या अर्थाने या सर्व काही गोष्टी
संमिश्रणयुक्त आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका कशी निभावायची हे रॉकी ग्रुप चषकाने दाखवून दिलं गेलंय. 32वं वर्ष या स्पर्धेचं लोकप्रिय स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आता भारतभर या स्पर्धेची चर्चा होऊ लागले. चला, वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण फिल्डिंग सेट केले. पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. मॅच क्रमांक 3 प्रथमेश घरत अर्थातच बंटीला आपण पाहतायत आणि अक्षय पाटील. आज सलामीची जोडी 4 षटकांचा सामना असेल. एका साईडला प्रथमला आपण पाहू शकाल शॉट थर्ड मॅन ला आपण पाहू शकतायत मिस्टर करण निजाईला. त्यानंतर एक गली रिजन पाहू शकतायत जिग्नेशला आपण पाहतायत डीप बॅकवर्ड पॉइंट. पहिलाच बॉल पायवरचा बॉल होता. लेग स्टंप पिचिंग. पंचांनी लगेच सांगितलं, सागर मोरे सर त्या ठिकाणी आहेत, सांगितलं की या वेळेला लेग स्टंप पिचिंग होती. अमित तांडेल पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. डबल हॅट्रिकचा मान मिळवला होता. संतोष भवन या टीम बरोबर त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. याच गोलंदाजाने अनेक फलंदाजांच्या दांड्या उडवणारा गोलंदाज. परंतु बंटीला कोण विसरेल. लेदर बॉल क्रिकेटचा क्लास आहे या खेळाडूकडे. मनगडाचा चांगला वापर केलाय. त्या ठिकाणी पुढे सरसावतील फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डिरेक्ट हिट जर झाला असता तर अक्षय पाटीलला या वेळेला परतावं लागलं असतं. पाठीमागे वळून पाहिलं होतं प्रथमेश पोचलेत का, परंतु इथे मात्र आपण पाहू शकतायत चांगली रणनीती आखली गेली होती. विकास दसगर असतील चिकाला आपण पाहतायत. रोहित सारखा खेळाडू बाउंड्री लाईन टच आपण पाहू शकाल. इतरत्र वेळेला आपण पाहिलं होतं, परंतु 2 ते 3 वर्षामध्ये रोहितने सुद्धा खूप प्रभावित केलंय. प्रथमला आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान करणारा. आणि अर्णा म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत मैदानाचा परिपूर्ण विचार करता मैदानच नाहीये, परंतु भरती आणि ओटी या 2 गोष्टींच्या जोरावर अर्नाळकर त्या समुद्र किनाऱ्यावर प्रॅक्टिस करत असतात. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चिप शॉट खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने बॉल निघून चाललाय. रोहित येत आहेत. चांगली फिल्डिंग. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना रोहित यावेळेला थोडंसं बॅलन्स खालावलं गेलं होतं. 2 रन मिळतील प्रथमेश घरतच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4-0. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चांगला बॉल होता ऑन साईडला. लेग ग्लान्स यावेळेला जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेले. अगदी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एका साईडला भरपूर स्पर्धा खेळणारा संघ आहे जयू स्पोर्ट्स अर्नाळा, परंतु प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा कमी लेखून चालत नाहीये. कारण ज्या पद्धतीने त्यांनी यंदाचा हंगाम सुद्धा 2025-26 गाजवलाय आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. श्रीकृष्ण चाफेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांची स्पर्धा अफलातून असते. लाख मोलाची स्पर्धा. आणि यंदा ती 24 फेब्रुवारी ते 1 मार्च असा कालावधी त्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. आतमध्ये येणारा बॉल होता ऑन साईडला जरूर घेऊन काढलाय. एक नंतर मेल. शॉट फाईन लेग आतमध्ये आहे. अक्षय पाटील चुणूक दाखवतायत, परंतु कोणती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला बंटीने केला नाही. हार्दिक आमच्या समवेत सुद्धा जोडले गेलेत. हार्दिक काय म्हणशील, सुरुवात संत गतीने झाले. अमित तांडेलचं मी कौतुक करीन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि सातत्याचं दुसरं नाव अमितला पाहायला मिळतोय. प्राईम टच मध्ये आहे, कारण याच स्पर्धेमध्ये डबल हॅट्रिक त्याने मिळवलंय. त्याचमुळे तो आत्मविश्वास मागील 5 बॉलमध्ये दिसला. शेवटचा बॉल सुद्धा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती. शेवटच्या बॉलवरती सिंगल येते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 7. अमितने पहिल्या षटकामध्ये प्रमोद कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी खेळू दिलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेले. प्रथमेश घरतला आपण पाहतायत 5 बॉलमध्ये 6 रन त्याच्या बॅटमधून. अक्षय पाटीलच्या बॅटमधून 1 बॉलमध्ये 1 रन. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जे फुलटॉस बॉल आहेत ना, ते मात्र अनिकेत राऊत जे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून जरूर सहकार्य केलं गेलं. आणि त्यांनी सांगितलं जे काही हवं असेल अजून ते सुद्धा मी देण्यासाठी तत्पर आहे. फक्त तुम्ही शब्द टाका माझ्या कानावर, मी मात्र ती इच्छा शक्ती पूर्ण करेन. आणि अनिकेत राऊत बाप्पा यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद रॉकी दादा आणि रॉकी ग्रुपच्या वतीने. रोहिदास पाटील असतील टायगर आणि त्यांच्या संपूर्ण
रॉकी ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेला विशेष सहकार्य शुभमजी पादे, संजयजी पाटील, जीवदानी स्पोर्ट्स यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. 2 फ्रेममध्ये आपण पाहत आहेत बॅटर प्रथमेश, कारण निजाईचा बॉल आतमध्ये येणारा होता ऑन साईडला. रोहित पुढे सरसावले डीप मिड विकेटला. चेंडूची फेक करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स इन्क्लूड केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 31 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. ISPL सुरू असल्यामुळे 2 हिरे ISPL आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत घरत आणि विनायक भुईर यांची अनुपस्थिती या टीम मध्ये. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं, चांगला बॉल होता. वाईड यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना करण निजाई भन्नाट फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त पार्टनरशिप असायला हवी, गोलंदाजांमध्ये सुद्धा तेवढीच चांगली पार्टनरशिप असायला हवी. डॉट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9. बॉक्स बॉल आपण पाहिलं तर अनिकेत राऊत यांनी ते पुरवलेत. अजून काही असतील तर अजून मी देण्यास तत्पर आहे. फक्त आपण शब्द टाका. परंतु या वेळेला आपण पाहिलं तर डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचले गेले. हा बॉल पाहिला तर खूपच शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आले होते. 6व्या 7व्या स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. थोडासा स्ट्रगल करतोय. 8 बॉलमध्ये 8 100चा स्ट्राईक रेट. इतर वेळेला आपण पाहिलं तर बंटीचा स्ट्राईक रेट खूप चांगला असतो, 200-250चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतो. परंतु संघ वेगळा आहे, बॉलर वेगळे आहेत. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्रथमेश बंटी आतापर्यंत खूप स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 45 नंबरची जर्सी आज वन डे क्रिकेटमध्ये रोको मिशन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दुपारच्या 17 मध्ये न्यूझीलंड बरोबर पहिला सामना एक दिवसीय आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला आपला टीम चांगला फटका तर आहे. ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय, कव्हरच्या दिशेने बॉल निघून चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. आणि इथून जर आपण पाहिलं तर प्रणय पाटील ज्या पद्धतीने अक्षय पाटील यांचे बंधू आहेत ते टच मध्ये राहतील का या मॅच मध्ये हे पाहण्यासारखं असेल. काय फटका एक्झिक्यूट केला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फार वेगाने आले. ऐन वेळेला चेंडू मात्र या ठिकाणी उडाला होता, परंतु चांगली फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळाला. ॲक्युरेटी यावेळेला ॲक्युरेट पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. आदरणीय सन्मान्य सुजनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओमसाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचच्या ज्या जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत, पिंक कलरफुल. यावेळेला मॅचची एज प्रणय पाटील आल्या पावली परत. करण निजाई काय बॉलिंग यावेळेला अप्रतिम पाहायला मिळते. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा कृती करण निजाईची परफेक्शन पाहायला मिळाली. फलंदाज बाद. 2 षटकांच्या समाप्ती अखेर स्ट्रगल करताना श्रीकृष्ण चाफेवाडी टीम 10-2. थँक्यू. हर्ष या वेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जगदीश पाटील यांचे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुपुत्र आहेत. हर्ष पाटील एक व्हिडिओ एडिटर म्हणून ज्याची ओळख. अनिकेत भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अनिकेतजी राऊत ज्यांचा नुकताच उल्लेख केला. आणि विश स्पोर्ट्स आज आपण पाहिलं तर स्वतः मनोज पाटील यांचं आपण पाहतायत शॉप आहे. आणि खूप चांगली कमी वेळेत आणि कमी वयामध्ये
अतिशय या बिझनेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, उतरलेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 10-2. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. उंची जास्तीत जास्त गाठली या बॉलने. फिल्डर येत आहेत रोहित, परंतु त्या अगोदरच आपण पाहिलं तर विघ्नेश पुढे आले होते. कॉलिंग झालं नव्हतं. टक्कर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते, कारण अशा प्रकारचे ऍक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला सहन करावे लागतात. जसं शिरगावच्या मैदानात आपण पाहिलं एडवणकरांना 2 खेळाडूंना खऱ्या अर्थानं ती थोडीशी टक्कर झाली आणि खूप दुखापतग्रस्त होत असताना पाहायला मिळतात. ते लवकरात लवकर बरे होतील, पुन्हा एकदा मैदान जॉईन करतील आणि पुन्हा एकदा त्याच स्वरूपात चांगलं क्रिकेट खेळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आणि की राऊत वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. ताई पॅकर्स या टीमला लीड करत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. अमर परुळेकर यांच्या माध्यमातून विश्वास टाकला गेलाय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. ऑल इंडिया ओपन आणि पालघरच्या खेळाडूंना कसं पुढे घेऊन जाता येईल हे मात्र अनिकेत राऊत नेहमीच आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट करत असताना 4 रन, चौकार. गोलंदाजी मार्कवर करण वैतीला पाहतायत. 2 करण आहेत त्या टीम मध्ये. चिराग जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. सुंदर जजमेंटने झेल टिपला जातो. यावेळेला आपण पाहू शकतायत हर्षद मेहरला फलंदाज बाद. कोणी तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेत फर्स्ट स्लिप कडे बॉल ट्रॅव्हल होत असताना कॅरी केला जातोय. करण वैतीला अजून एक सफलता मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर चिराग. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यानंतर पालघर 11 टीम 2 हात करेल. श्रीराम एन्जॉय, टिंबी खोडावे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. 9 बॉल झाल्यानंतर आज रुपेश गावड या ठिकाणी उपस्थित आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. यावेळेला चिप शॉट खेळलेत. कॉन्फिडन्स नाहीये आणि इथून आपण पाहिलं तर करण निजाई एक परफेक्ट ऑलराऊंडर. जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना दाग अच्छे होते आणि करण निजाई या वेळेला स्वतःला झोकतोय. 100% देत असताना फलंदाज बाद होतोय. उदयला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. थँक्यू. धन्यवाद सौरभ. प्रेमित राऊत यावेळेला उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 14-5. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला फरमाईश करत असताना आपण पाहत आहेत. 14-5. 14 लॉस ऑफ 5 विकेट. इथून पुन्हा एकदा चीफ शॉट खेळलेत. करण वैतीला अजून एक विकेट मिळेल आणि विकेट हॅट्रिक साध्य करत असताना क्या बात आहे. याच टीम मध्ये 2 असे खेळाडू आपण पाहताय. 2 गोलंदाज. हरपन मौला खेळाडू अमित तांडेल आणि करण वैती. जबरदस्त अप्रतिम झेल टिपले गेलेत आणि विकेट हॅट्रिक साध्य करत असताना गॉन.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतायत पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं शिरपेचात एक अजून तुरा रोवला. त्या स्पर्धेचं नाव आहे अर्थातच रॉकी ग्रुप चषक 2026. महेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. 14-6 आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावेळेला या ठिकाणी आपण पाहू शकता अजून सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी आनंदाची बातमी पाहायला मिळते. 10,000चं एक सुंदर गिफ्ट वाउचर या ठिकाणी आलेला आहे. ते सुद्धा आपण पाहू शकतायत. पवित्रम डायमंड ज्वेलरी आणि अगम मोटर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. अभिनेश किनी साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं यावर टॅगलाईन आहे हिरा है आपके लिए. पवित्रम डायमंड ज्वेलरी गिफ्ट वॉचर या ठिकाणी आलेला आहे. 10,000 रुपीज. वन ऑफ द मॅच. काही त्या फॉर्मॅलिटी असतात अशा वेळेला. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. हर्ष थोडेसे नाराज आहेत या स्ट्रोकवर. 16-6 प्रोजेक्टेड आतापर्यंत 20 रन्स फक्त दाखवत आहेत. परंतु ज्या पद्धतीने फलंदाज बाद झाले, बंटी थोडीशी स्ट्रगल करत होते, खेळपट्टीवर चाचपडत होते आणि त्याचाच पुरेपूर फायदा गोलंदाजांनी उचलला. आणि इथून विघ्नेशला आपण पाहत आहेत एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अष्टपैलू खेळाडू. एबी ट्रॉफी जेव्हा आपण पाहिली तर पार पाडली गेली होती गेल्या वर्षामध्ये. त्याला फ्रीज मिळाला आणि त्याची जी रक्कम आहे फ्रीजची ती हृदय बोलियार या लहानशा मुलाला दिली जो आजाराने त्रस्त आहे. म्हणजे जी काही रक्कम होती ती मात्र त्यावेळेला जरूर दानशूर व्यक्तिमत्व दाखवलं गेलं. 1 रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. 2 रन्स कंप्लीट होतील का? यस, डेफिनेटली या 2 रन्स मिळतील. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 वर जाऊन पोहोचले गेले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीकृष्ण चाफेवाडी टीम स्ट्रगल करते आज. चाफेवाडीकर खास करून खेळाडू कक्षामध्ये सन्नाटा पसरलाय कारण धावा आलेल्या नाही आहेत हव्या तशा, सॅटिस्फाईड नाही आहेत. इथून हा बॉल डिलिव्हर्ड केला होता ऑफ्टमच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा येईल नितेश कदम सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 लॉस ऑफ 6 विकेट. जय स्पोर्ट्स अर्नाळ टीम एका साईडला, श्रीकृष्ण चाफेवाडी या 2 टीमच्या दरम्यान कडवी लढत पाहायला मिळते. चांगला फटका होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. रोहित पुढे सरसावेल. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख या संघामध्ये पाहायला मिळते. आणि विकास दसगर लगेच ॲप्रिशिएट करतायत आणि हेच करावं लागतं. ग्रामीण भागात तुम्ही जेव्हा मॅचेस पाहताना त्यावेळेला विकेटकीपर काय करतो, कोणता संघ सहकारी आपल्याला ॲप्रिशिएट करतो, शाबासकी देतो, त्याची ऊर्जा दुप्पट दुय्यम होते. त्यामुळे या गोष्टी बारीक सारीक पाहणं खूप गरजेची गोष्ट असते. यावेळेला फलंदाज बाद होईल. OUT आउट. बॅक टू द डगआउट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आले असतील तर रिपोर्टिंग करा आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. त्या ठिकाणी रेश्मा मयेकर मॅडम उपस्थित असतील. आज विशेष आकर्षण म्हणून आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सेकंड इयरमध्ये काल कुणाल दाते सरांना आपण ऐकलं. प्रतिम ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. रोहित पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का तर नाही. या 2च धावेवर सॅटिस्फाईड आणि फलंदाज बाद होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 वर आणि 23 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. चला, पालघर 11 टीमचे कॅप्टन जे 40+ तालुका हाफ मधून हा संघ पुढे आला होता टॉप 10 मध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट श्रीराम एन्जॉय ग्रुप टिंबी खोडावे, ज्यांनी मात्र आपण पाहिलं तर आई जीवदानी टिंबी खोडावे या टीमला
खोडावीपाडा या टीमला मात्र पराभूतच्या छायेत नेलं. नितेश कदम यांचा तो स्पेल अविस्मरणीय राहिला आणि अखेरकार जो जिता वही सिकंदर टॉप 10 मध्ये प्रवेश केला. रेश्मा मयेकर मॅडम आपल्या समवेत जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला पालघर 11 टीमचे कॅप्टन आणि श्रीराम एन्जॉय ग्रुप टेंबी खोडावे टीमचे कॅप्टन. भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ 12 in the mix. नदमुखाची नादामध्ये गे अंबा सवारी सवारी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये It's AV. थँक्यू डीजे, थँक्यू. नमस्कार अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅच बिटवीन पालघर 11 वर्सेस श्रीराम एन्जॉय टेंबी खोडावे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स रिक्वेस्ट असेल यायचंय. सोबतच मिस्टर अनिकेत राऊत टाई पॅकर्सची टीम लीड करताना आपण नेहमी त्यांना पाहतो. ऑल इंडिया ओपनमध्ये खूप चांगलं असं काम करताना अनिकेत राऊत पालघरची शान. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे आहे. हेड्स या टेल हे कॉल असणार आहे. हु इज गोइंग टू कॉल? टेल इज अ कॉल. ऑल राईट. ओके, आपण येस कॅप्टन्सकडे तर जाणारच आहोत, पण त्याआधी अनिकेत राऊत ऑफकोर्स पालघरची शान मी म्हटलं. आणि ज्याप्रमाणे अनिकेत राऊत याला आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. संपूर्ण पालघरकर नेहमीच खुश असतात. अनिकेत राऊत टाई पॅकर्सचं नेहमी नेतृत्व करतात. काय सांगायचं आहे आज रॉकी ग्रुप मार्फत रॉकी चषक 2026 आपण पाहत आहोत. नक्कीच रॉकी ग्रुप ही मला वाटते पालघरची सर्वात मोठी टुर्नामेंट आहे आणि गेले कित्येक वर्ष रॉकी दादा असतील आणि त्याचे सहकारी ही टुर्नामेंट अशा ग्राउंडवरती ते ऑर्गनाईज करतात की तुम्ही या टुर्नामेंटच्या अगोदर ही जी जमीन बघितली तर असं वाटणार नाही की इथे ग्राउंड आहे, परंतु त्यांची खूप मेहनत असते, पूर्ण टीमची मेहनत असते. आणि मला तर वाटते सगळ्या खेळाडूंना मी सांगेन की त्यांना एकदा त्या कमिटीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जे ग्राउंडचं आज तुम्ही बघतात की ग्राउंड जे त्यांनी केलेलं आहे स्टँड्स वगैरे, आणि मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद देईल. आणि आता तो सामना आहे, माझे सिनियर आहेत प्रणय घरत आणि ज्या खेळाडूंकडे बघून आम्ही शिकलो, प्रणय घरत असतील, तुषार घरत असतील, गौतम आकरे आहेत, बरेचसे सिनियर खेळाडू आहेत, तर त्यांच्याकडे बघूनच आम्ही मोठे झालो. आणि आज जे पण क्रिकेट खेळतोय तर नक्कीच ज्युनियर प्लेयरला पण सांगेल की सिनियर प्लेयरचा नेहमी तुम्ही आदर ठेवा. पहिले त्यांचा काळ होता, मग आम्ही खेळलो, होता आमच्यानंतर नवीन पिढी आता पुढे खेळत आहे. फक्त एवढंच की जास्त डोक्यात हवा जाऊन देऊ नका, सिनियरचा आदर करा आणि चांगला क्रिकेट खेळा. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. आणि या रॉकी चषकमध्ये जिंकलेल्या सर्व संघांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मला पुन्हा एकदा इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू अनिकेत. येस, पालघर 11 आणि खूप साऱ्या शुभेच्छा तर भेटलेल्याच आहेत आपल्यासाठी. आणि संपूर्ण पालघरकर सध्या बघत असतील पालघर 11कडे. काय सांगायचं, किती एन्जॉय करताय ही रॉकी ट्रॉफी आणि निर्णय काय असेल? रॉकी ट्रॉफीचं बोलायचं तर हे ग्राउंड आणि जी अरेंजमेंट आहे ही खूप सुंदर अरेंजमेंट आहे. म्हणजे आपल्या एरियामध्ये पालघर तालुक्यामध्ये ही पहिली नंबर टुर्नामेंट असेल अशी अरेंजमेंट करतात. ती खेळण्यासाठी आमचे 40+ मधून जे आम्ही सगळे सिनियर आलेले आहेत पालघरचे, आम्ही ते उत्सुक होते आणि क्वालिफाय झाले. आणि आता ही मॅच जिंकण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार. नक्कीच. डिसिजन काय असेल सर? एक दुसरं सांगायचं की अनिकेत राऊत हा पालघरचा आमचा लाडका आहे आणि त्यांनी खूप चांगली मेहनत केलेली आहे पालघर जिल्ह्यासाठी.
त्याच्यासाठी त्याच्या टाई पॅकरमुळे करण मोरे, प्रज्योत अंबिरे आणि प्रशांत गरत हे आज हे आणि विनायक भोईर हे आज ISPL खेळत आहेत, थँक्यू सो मच सर. डिसिजन फिल्डिंग करतात. धन्यवाद. आपल्याजवळ श्रीराम एन्जॉय टेंबी कोडावेचे सुद्धा कॅप्टन आहेत. आपल्याजवळ जास्त वेळ नाही आहे, फक्त सांगा टीम किती एक्साइटेड आहे आणि किती एन्जॉय केले संपूर्ण टुर्नामेंट. आम्ही पूर्ण टुर्नामेंट एन्जॉय केले आणि एक्साइटेड पण आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. सो अगेन बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर आणि रेश्मा मैकर मॅम आज आपल्यासोबत जॉईन झाल्यात. त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि विशेष आभार की आज वेळ त्यांनी आपल्याला दिला आहे. विघ्नेश आणि करण बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सज्ज झालाय तो म्हणजे सफाळ्याचा वंडर बॉय प्रणय पाटील. टार्गेट फार छोटं आलंय त्यामुळे इथे आता समीकरण जे आहे ते थोडंसं सोपं वाटू लागलं. जयू स्पोर्ट्स अर्नाळा, मिस यू जयू. अनेक साऱ्या आठवणी भावा अर्धवट सोडून तू गेलास आणि या क्रिकेटच्या पटलावरती नेहमी जयू स्पोर्ट्स अर्नाळाच नाही पालघरचं क्रिकेट, मग ते ओव्हरआर्म असू दे, बॉक्स क्रिकेट असू दे, अगदी या सर्व क्रिकेटवरती आणि तमाम पालघरकरांच्या क्रिकेट प्रेमींच्या मनावरती राज्य गाजून भावा तू गेला आणि तुला भावपूर्ण श्रद्धांजली रॉकी ग्रुपच्या वतीनं. 8 धावा धावफलकावरती झालेत. मागच्या 4 बॉलचा खेळ झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती सोपा साधा झेल आणि सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. टोटल अगदी छोटं टार्गेट 23 आणि त्यामध्ये जर पहिल्या षटकात 1 षटकार त्यानंतर कॅचेस ड्रॉप झाल्या तर मात्र जयू स्पोर्ट्स अर्नाळा आता 2 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लावताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. एका बाजूला पालघरचं क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलं, जगवलं, क्रिकेट जगले असे सगळे लेजंडरीज इन ॲक्शन 40+ मास्टर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांना फाईट करताना आपल्या होम ग्राउंडवरती टीम उतरणाऱ्या श्रीराम एन्जॉय ग्रुप. अंपाचा इशारा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती येते. महिला कक्ष जे ते खास महिलांसाठी उभारण्यात आलंय. तिकडे अगदी कोणत्याही आपल्या सगळ्या ऑर्गनायझर्सला रिक्वेस्ट आहे की आपण फुल पॅक बॉल चाललाय क्राऊड मध्ये आणि हा आलाय सदानंद पाटील दादा स्टँड मध्ये. एक खणखणीत आणि दणदणीत रॉकी ग्रुप ब्रँडेड षटकार. थँक्यू डी. जिथे माणुसकीला दिला जातो खूप मोठं नाव, खूप मोठं नाव. धन्यवाद ओमकार. ऑफकोर्स माणुसकी म्हटलं तर आपण रॉकी दादांना नेहमीच पाहतो. कोरोना काळामध्ये सुद्धा रॉकी दादांनी खूप चांगलं असं कामगिरी आपण केली आणि आज त्यांच्याच मार्फत रॉकी ग्रुपच्या मार्फत आपण रॉकी चषक 2026 पाहत आहोत आणि व्यासपीठावरती काही मान्यवर आलेले आहेत. त्यांचंही स्वागत सन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि पालघरची शान किंवा पालघरचा लाडका म्हणून ओळखला जाणारा अनिकेत राऊत ज्याने खूप चांगले टेनिस क्रिकेटर्स घडवले त्याचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मी रॉकी दादा यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. अनिकेत राऊत पालघरचा लाडका म्हणून नेहमीच ओळखला जातो आणि ताई पॅकर्सचं नेतृत्व करताना ऑल इंडिया ओपनमध्ये खूप साऱ्या टुर्नामेंटमध्ये आपण अनिकेत राऊत याला पाहिलेला आहे आणि त्याचा आदर सत्कार सन्मान इथे आपण पाहत आहोत रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान रॉकी चषक 2026 मध्ये. अनिकेत राऊत म्हणजे अगदी 1 लाइनर मध्ये सांगायचं झालं ना तर रेश्मा मॅम इतकंच द मॅन बिहाइंड द पालघर टेनिस क्रिकेट. एकदा जोरदार टाळा उद्या आपला सार्थ अभिमान अनिकेत दादा राऊतसाठी ज्यांना PDPL नावाचा फॉर्मॅट आणला, पालघरचं व्यावसायिक क्रिकेट जगाच्या नकाशावरती आणलं आणि ताई पॅकर्स नावाचा दबदबा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात काम केला. आणि थँक्यू सो मच आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं अनिकेत दादा मनपूर्वक आभार. टीमची टोटल धावफलकावरती 4 ने पुढे जाते 21. जिंकण्यासाठी आता करायच्या त्या ठिकाणी अजून आपण पाहताय 2 धावा. 23 चं रनचेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर आला चौकार आणि जवळजवळ आता 2 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लावून आपल्या बाजूनं अंतिम 5 मध्ये जाण्यासाठी तयार आहे जयू स्पोर्ट्स अर्नाळा. ऑन साइडला बॉल हुक केलाय, चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर
आणि स्पर्धेच्या सुपर 5 मध्ये अंतिम अगदी आपण पाहताय अगदी फेऱ्या आता जवळ आल्यात आणि तिथे आपलं स्थान निश्चित करताना टीम आपल्याला पाहायला मिळते जयू स्पोर्ट्स अर्नाळा. अभिनंदन अँड हार्ड लक प्रणय, तदनंतर अक्षय, प्रथमेश अँड ऑल टीम. खूप मोठा संघ समोर होता. अनिकेत दादाने या स्पर्धेसाठी देखील खूप मोठं योगदान दिलंय. वी स्पोर्ट्स सध्या मन्या आता त्याच्याकडे लक्ष लागलं पूर्ण विठ्ठलवाडीकरांचं. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी श्रीकृष्ण चाफेवाडीला. चला नेक्स्ट मॅच आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचं आहे. आज आमचं टेन्शन थोडं कमी आहे, रेश्मा मॅम सोबत आहेत म्हणजे प्रेझेंटेशन मॅन ऑफ द मॅच आज सगळं तिकडे कव्हर होईल आणि प्लस सोबत ओपिनियनला आज थोडीशी चिट चॅट करताना आपण सगळेजण पाहणार आहोत. कारण वैती बनलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि 4 विकेट्स या ठिकाणी करण वैतीनं रेश्मा मॅम काढलेत आणि आपण देतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करण वैतीला मॅन ऑफ द मॅच. आणि मॅचला ज्यावेळी प्रत्यक्ष सुरुवात त्यावेळी सामना जसा सुरू होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूयात पालघरचा एक लाडका आवाज प्रमोदजी शेडगे यांना धन्यवाद. थैंक यू डीजे. मजा तो आने वाला है. टुडे इज अ ग्रैंड फिनाले सुपर संडे रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026. नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला कळेल कौन लेकर जाएगा आजा मेरी गाडी में बैठ जा मॅन ऑफ द सिरीजची ती बाईक. पण त्याआधी आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत आणि मी विनंती करेन सन्माननीय सुजनजी पाटील यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू करण वैती. करण वैती इज द मॅन ऑफ द मॅच, हिरो ऑफ द मॅच ठरलेला आहे. आणि मी सुजनजी पाटील यांना विनंती करेन की आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचंय.